नमस्कार, मी आकाश जाधव. ग्रामीण बँकेचा निकाल जो आहे पी-ओचा तो काल लागला. क्लरिकलचा निकालसुद्धा काही दिवसामध्ये अपेक्षित आहे. तर काल मी एक व्हिडिओ बनवला होता ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला नाही आहे त्यासाठी. पण अशा विद्यार्थ्यांचा ज्यांचा निकाल आलेला आहे, साधारणतः त्यांच्यासाठी ह्या पुढच्या काही दिवसातली स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, त्याच्यासाठी माझ्या साईडने काही सजेशन्स आहेत. सगळेच्या सगळे सजेशन्स जसे तसे वापरावं असं काही कंपल्सरी नाही आहे. पण त्यातले जो काही तुम्हाला महत्त्वाचा पार्ट किंवा मागच्या वर्षी माझा मेन्स एक्झामचा अनुभव पाहता मला असं वाटतं की हे चेंजेस तुम्ही तुमच्या तयारीमध्ये केले पाहिजेत. ते मी पाठीमागच्या वर्षी सांगितले होते. त्यामध्ये काहींनी इम्प्लिमेंट केले, काहींनी केलेले नाही आहेत. पण बऱ्यापैकी ह्या जितके काही सजेशन्स मी सांगतोय ते तुम्हाला तुमच्या हिशोबानं 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं तुम्ही त्या पद्धतीनं एक त्याच्यावर एक ओव्हरलुक जो तुम्ही मारायचा आहे. कारण की होतं कसं की मागच्या वर्षीपासून मी पाहतोय ज्या वेळेला एखाद्या मेन्सचा किंवा प्रिलिमचा एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल आला, प्रिलिमपासून मेन्सपर्यंत तो मुलगा किंवा ती मुलगी जी आहे 5-6 तास आपल्या तयारीचे 7 तास दिवसभराला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ जो आहे तो GK वर घालवते. पण अशा लोकांचा मागच्या वर्षी घात झालेला आहे. मागच्या वर्षी जितक्या काही महत्त्वाच्या 8 ते 9 मेन्स होत्या त्या 9 मेन्सपैकी फक्त IBPS PO मेन्स सोडलं तर बाकी सगळ्या एक्झामला जे ते एकदम घाणेरड्या पद्धतीचं विचित्र आलं होतं, जे कोणत्याच सोर्समधलं नव्हतं. कारण की आता सध्याला सोर्स आणि बाकी सगळ्या गोष्टींवर तुमचा जास्त डिपेंडन्स आहे, पण त्याच्यावर असं काहीच नव्हतं. त्यामुळं सध्याला ओव्हरऑल बॅलन्स्ड पद्धतीनं तुम्हाला तुमची तयारी जी ती ठेवायची. त्याच्यासाठी 1 बाय 1 मी काही सजेशन सांगतो. मला असं वाटलं की त्यातले जेवढे 100% नाही, पण त्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटत आहेत त्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. कारण की यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मला मंथली सेशनमध्ये सांगणं शक्य होणार नाही. कारण की सेशनची लेंथ वाढते, त्यानंतर असलेला क्राऊड जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा क्राऊड एका ठिकाणी असतो. तर तुमच्यासाठी ज्यांचा प्रीचा निकाल आलेला आहे अशांसाठी किंवा ज्यांना अपेक्षा आहे की येऊ शकतो अशांसाठी, काय ग्रामीणचा झाला की SBIचा क्लरिकलचा प्री झाला, अशांना मला असं वाटतं एक चांगला जो त्याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन होईल. 1 बाय 1 एक पॉईंट आपण त्यातून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा बघा स्टार्ट करत असताना आता बघा ज्या पुढच्या एक्झाम्स आहेत 4 आणि 5 तारखेची तुमची IDBIची एक्झाम, मी एक एक्सपेक्टेड पॅटर्न टाकून दिला. IDBIच्या एक्झाममध्ये बघा सिम्पली अप्रॉक्स 5 ते 10 मार्काला येईल. मागच्या वेळी सिम्पली आलं होतं 5 मार्काला, आलं तर दोन्ही पण येऊ शकतं. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर फ्रीज, DI, कमर्शियल मॅथ्स आणि डेटा सफिशियन्सी, क्वांटिटी बेस्ड इनिक्विटी हा साधारणतः 50 मार्काचा मागचा पॅटर्न होता. त्यानंतर 20 मार्काचं मागच्या वेळेस DI आलं होतं. ते 20 मार्कामध्ये 5 मार्काचं केस स्टडी जे ते होतं. त्यानंतर सिटिंग पझलचं मागच्या वेळेस 20 मार्काला आलं होतं. मी सेफर साईड 15 ते 25 टाकून ठेवलेलं आहे. सिलो 5, डायरेक्शन सेन्स 3, कोडिंग 5, क्रिटिकल रिजनिंग 5, 0 ते 5, ब्लड रिलेशन आलं नव्हतं मागच्या वेळेला, पण एक एक्सपेक्टेड पॅटर्नमध्ये चेंजेस काय झाले तर ह्या हिशोबाने येईल. कंपॅरिझन ऑफ रँक्स आलं नव्हतं, पण ह्यावेळेस येऊ शकतं. काय सांगतात तर 0 ते 5. आणि शेवटी मिसलेनियस रँकिंग टेस्ट वगैरे जे आहे तो वाला पार्ट 0 ते 5 या पद्धतीने दिलेला आहे. RC, क्लोज टेस्ट, एरर डिटेक्शन आणि वर्ड स्क्रॅप सध्याला जास्त कॉम्पिटिशन या दोघांमध्ये. ह्या दोघांवरचे जे क्वेश्चन्स आहेत ह्या अपकमिंग मेन्स एक्झामला जास्त येतात. तर तो वाला पार्ट फिल इन द ब्लँक झाला, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट झाला आणि मॅच द कॉलम झाला. त्याच्यामध्ये नवीन पॅटर्नचे क्वेश्चन जे ते येत आहेत. हा साधारणतः IDBIच्या एक्झिक्युटिव्हचा पार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे की या प्रमाणामध्ये पेपर जो तो असू शकतो. कारण तुम्ही बघितलं असेल प्री एक्झामिनेशनमध्ये मी आतापर्यंत खूप प्री दिल्या. त्या प्रीमध्ये फॉर एक्झाम्पल गाईडली खूप अवघड पेपर काढून ठेवले. ते पेपर जसा यायचा तसाच आला. फॉर एक्झाम्पल प्रीसाठी ऑलिवबोर्ड पुन्हा पेपर घाणेरडे काढून ठेवले ते खूप सारे. यायचा पेपर ज्या पॅटर्नमध्ये यायचा होता पुरांचा POचा म्हणलं की अटेम्प्ट हा मागच्या वेळेस जसा असतो 50 ते 60 मध्ये, ह्यावेळेसही 50 ते 60 मध्ये होता. आणि क्लरिकलचा म्हणलं ग्रामीण बँकेच्या 65 ते 75 मध्ये अटेम्प्ट होता. ह्याही वेळेला तो 65 ते 75 मध्येच आहे. तर असा पेपरमध्ये खूप मोठे चेंजेस जे आहेत ते होत नाही. सगळ्यात पहिला आणि मोठा दणका पेपरमध्ये चेंजेस हा फक्त 2016 मध्ये बसला होता. त्याच्यानंतर एका टिपिकल फॉर्मॅटमध्येच पेपर येतात. हा झाला IDBI एक्झिक्युटिव्हचा पार्ट. IDBIच्या असिस्टंट मॅनेजरमध्ये जर तुम्ही बघितलं तर DI 15 ते 20, कमर्शियल मॅथ्स वर्ड प्रॉब्लेम 10 ते 15, डेटा सफिशियन्सी किंवा क्वांटिटी बेस्ड इनिक्विटी 0 ते 5, नंबर फ्री 0 ते 5 आणि अप्रॉक्स किंवा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल 0 ते 5. ह्या पद्धतीनं साधारणतः 40 मार्काचा पार्ट जो आहे हा 40 मार्काचा पार्ट कुठे कुठे येऊ शकतो. मी वरती IDBI जरी लिहिलं असेल तर मी बाजूला लिहायला पाहिजे होतं की SBI असिस्टंट मेन्स. मी बाजूला लिहायला पाहिजे अजून कोणती मेन्स आहे का? RRB PO मेन्स आहेच की RRB PO मेन्स. याच पॅटर्नमध्ये एक्झाम येऊन अजून काय होणार आहे. NRचा पार्ट सिटिंग पझल जो आहे तो 20 मार्क्सच्या आसपास येतो. सिलो 0 to 5, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स 0 to 5, कोडिंग 0 to 5 हा मी पॅटर्न मागच्या वर्षीचा फॉलो करत नाही. कारण की मागच्या वर्षीची असिस्टंट मॅनेजर PGDBFची एक्झाम जी आहेत ती आयॉनने घेतली नव्हती, म्हणून हा एक्सपेक्टेड दिलेला आहे. तो जुना पॅटर्न फॉलो करू नका, ऑलरेडी सांगितलेला आहे. या साईडला
RC, त्याच्यानंतर क्लोज स्टेज, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, फिल इन द ब्लँक्स, मॅच द कॉलम, वर्ड स्वॅप आणि एरर डिटेक्शन या दोघांवर सध्याला जास्त फोकस तुम्हाला ठेवायचा आहे. वर्ड स्वॅप आणि एरर डिटेक्शन ह्या दोन पार्टवर. एक्झामची IDBIची डिफिकल्टी लेवल कमी असेल, त्याच्यापेक्षा जास्त जी आहेत ती ग्रामीण बँकेच्या PO मेन्स आणि SBI क्लरिकल मेन्स ही त्याच्यापेक्षा जास्त असेल. पण ओव्हरऑल पॅटर्नमध्ये ह्याच पद्धतीचा पॅटर्न कमी अधिक प्रमाणात असणार आहे. तर ह्या टिपिकली ह्या पॅटर्नवर तुम्ही तुमची तयारी जी ती तयारी ठेवली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तर त्यामुळे मी इथे लिहिताना हा वाला याच्यामध्ये मी वेगळं SBI लिहिलं नाही, असिस्टंट मेन्स, वेगळं ग्रामीण बँकेची PO मेन्स लिहिलं नाही. ग्रामीण बँकेच्या असिस्टंटची मेन्स लिहिलं नाही, कारण की ती एक्झाम ऑक्टोबरमध्ये जाते. होपफुली तुम्हाला यातला काही पार्ट महत्त्वाचा वाटला, चांगला वाटला, तर तुम्ही त्यावेळेला मला सजेशन्स करा. मी त्याही वेळेला जे एखाद्या व्हिडिओ ऑक्टोबरमध्ये ज्या मेन्स असतील त्याच्याबद्दलचं सगळ्या मिळून एक बनवतो. आता हा टिपिकल पॅटर्न मी आता डिस्कस केला. हा IDBI असिस्टंट मॅनेजरचा, हा SBI क्लर्क मेन्सचा आणि हाच ग्रामीण बँकेच्या PO मेन्ससाठी कमी अधिक प्रमाणात. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढं येऊयात. रोजचं अभ्यासाचं शेड्यूल काय किंवा कोणकोणत्या पद्धतीनं मायनर चेंजेस त्याच्यामध्ये केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे, जे लोक फुल टाईम अभ्यास करतायत त्यांना खूप खूप अभिनंदन, तुमच्याकडे वेळ खूप जास्त आहे. काही लोक ज्यांचं जॉब चालू असताना आत्ता प्रीचा निकाल आलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की सकाळी 6, 7, 8ला आम्हाला घरातून निघावं लागतं आणि संध्याकाळी यायला कधी 8, कधी 9, कधी 10 वाजतात. तर त्याच्याशिवाय आम्हाला बाकी वेळेमध्ये अभ्यासाचा वेळ सांगा, बाकी वेळेमध्ये आम्ही अभ्यास कसं करायचं ते सांगा. ते कसं सांगू, आपण कसं सांगू शकतो. आणि खरी वेळेची किंमत ती त्यांनाच आहे. आपण जे फुल टाईम अभ्यास करतोय तर त्यांनी थोडंसं ह्या दिवसामध्ये स्वतःला जास्त एंगेज करायचं आहे. आज 25 तारीख, 25 ऑगस्टपासून 25 सप्टेंबरपर्यंत 1 महिना तुम्हाला ग्रामीण बँकेच्या PO आणि असिस्टंट मेन्ससाठी आहे. राईट. तर त्यामुळं तुमच्या रोजच्या स्टडी शेड्यूलमध्ये मला असं वाटतंय की स्वतःला 10 ते 12 तास या महिन्याभरासाठी स्ट्रेच करा. 10 to 12 आवर्स ह्या साधारण सध्या जो वेळ चालू आहे त्यासाठी तुम्ही स्ट्रेच करू शकता. अभ्यासाच्या प्रत्येक तास सव्वा तासामध्ये 10-15 मिनिटाचा गॅप असलाच पाहिजे. फक्त एखादी मेन्सची टेस्ट देत आहेत तर त्याच्यामध्ये गॅप नका घेऊ. ज्या पद्धतीने चालू आहे तसं चालू द्या. असलेली तुमची जी परीक्षा आहे ती तुमची परीक्षा किंवा तुमचा जो परीक्षेचा वेळ असणार आहे, ज्या 2 शिफ्टमध्ये परीक्षा असते, सध्या जेव्हापर्यंत हॉल तिकीट येत नाही तेव्हापर्यंत सकाळच्या शिफ्टमध्ये एक आणि संध्याकाळच्या शिफ्टमध्ये एक, म्हणजे दुपारच्या शिफ्टमध्ये एक, अशा हिशोबानं कधी सकाळच्या शिफ्टमध्ये कधी दुपारच्या शिफ्टमध्ये अशी एक्झाम द्या. आमच्या कॅटची तयारी चालू असताना आमचे सर त्यावेळेस सांगायचे की एक्झाम ज्यावेळेस आलेली आहे किंवा जो एक्झामचा वेळ आहे त्याच्या अलीकडे त्याच पद्धतीने बॉडीला अशा पद्धतीने चेंज करायचं की त्यावेळेला एक्झाम असली, त्यावेळेला तुम्ही मॉक एक्झामला बसले पाहिजेत. समजा ॲक्च्युअल एक्झाम 10 वाजता आहे तर तुम्ही सुद्धा 10ला एक्झामला बसले पाहिजेत. एक्झामच्या एक 6, 7, 8 दिवस आधी किंवा 15 दिवस आधी. तर तुम्हाला माहिती आहे सध्या 2 शिफ्टमध्ये एक्झाम होते, सकाळच्या आणि दुपारच्या. तर सध्या एक्झाम देताना समजा आज सकाळी दिली आणि उद्या दुसरी मेन्स द्यायची ती दुपारच्या वेळेला द्या. पुन्हा ह्या पद्धतीने चेंजेस करा. आणि एकदा का मेन्सचा हॉल तिकीट आलं तर ज्या वेळेला मेन्सची एक्झाम असेल साधारणतः त्यावेळेला मेन्सची एक्झाम तुम्ही दिली पाहिजे. त्याच्यानंतर अभ्यासामध्ये फिलर्स म्हणून GKचा वापर करा. मधल्या काळात जिथं कुठं सध्याला जात आहेत, चहा घ्यायला जात आहेत, बाहेर जे मुलं बाहेर गावी राहत आहेत, नाश्त्याला जात आहेत, काही कामाला जात आहेत, सोबत आपापलं GAचं हार्ड कॉपी ठेवली तर बरं होऊन जाईल सॉफ्ट कॉपीपेक्षा. तर सोबत हार्ड कॉपी GKच्या कंटेंटची ती सोबत तुम्हाला ठेवायची. सध्या जनरल अवेअरनेस तुमच्या सोर्सेसमध्ये आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिक्टेट करू शकत नाही. तो तुमचा प्रश्न आहे, काय करायचं कसं करायचं. पण त्यातल्या त्यात सध्या जेवढे काही तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, कमी वेळेमध्ये करायचं असेल तर तुमच्याकडे स्टडी IQचा चांगला ऑप्शन आहे. आणि एकदम डिटेलमध्ये करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे क्लाउड अफेअरचा ऑप्शन आहे. मागच्या काही दिवसापासून खूप कमी क्वेश्चन जे आहेत ते अड्डाच्या किंवा ह्या यांचे जे मंथली मॅगझिन्स आहेत त्यातल्या कमी येत आहेत, त्या पद्धतीने त्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे. आता एक असं स्पेशलिस्ट होऊन बसलेले आहेत, GK टुडे असतील, स्टडी IQ असतील किंवा क्लाउड अफेअर्स असतील, हे त्या विषयातले मास्टर झालेले आहेत. तर त्यामुळं ओव्हरऑल मला असं वाटतं त्या 3 पैकी एखाद दुसरा सोर्स तुम्ही वापरायला हरकत नाही. त्यातल्या त्यात स्टडी IQ जो तो जास्त टू द पॉईंट आहे. ह्या घडीला म्हणतोय मी. पुढच्या महिन्याला जेव्हा मी बोलत असेल माझ्या साईडनं विद्यार्थ्यांचे रेफरन्सेस घेऊन माझा सोर्स चेंज झालेला असू शकतो, पण ह्या घडीला टू द पॉईंट पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्ही हे वापरू शकता. सोबत मंथली मॅगझिन तुम्ही अड्डा, ऑलिवोर्ड आणि ग्रेडअपपैकी कुणाच्याही मंथली मॅगझिन ज्या मंथली PDF ज्या आहेत ते तुम्ही युटिलाइज करू शकता. पण सध्याला जे स्पेशलिस्ट आहेत, तुमचा स्टडी IQ त्याच्यानंतर क्लाउड अफेअर्स आणि GK टुडे, तर ह्याच्यापैकी कोणत्याही एखाद दुसऱ्या सोर्सेसचा वापर तुम्ही चालू ठेवला पाहिजे असं मला वाटतं. कम्प्युटर अवेअरनेससाठी मुलं विचारतात. कम्प्युटर अवेअरनेसचा मागच्या वर्षीचा पार्ट हा स्केल 2ची जी एक्झाम झाली होती, ग्रामीण बँकेच्या स्केल 2ची एक्झाम झाली होती. तर स्केल 2ला
कम्प्युटर अवघड होतं, पण बाकी सगळ्या एक्झामला सोपं होतं. सध्याला तुमच्या हातातल्या पुस्तकापैकी तुम्हाला ल्युसेंटचं पुस्तक आहे, तुम्हाला ल्युसेंटच्या शिवाय अड्डाचं पुस्तक आहे, आणि कलरफुल पुस्तक पाहिजे असं चांगलं, ज्याच्यातून वाचल्यानंतर किंवा डायग्राम नाही काय डायग्रामनं काहीतरी कळतंय, तर मला असं वाटतं MSc पुस्तक चांगलं आहे. आणि रिलेटेड भरपूर व्हिडिओज तुम्हाला कम्प्युटरवरचे सापडतील. जे लोक हिंदी घेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना म्हणजे दरवर्षी तारेवरची कसरत असतो. तो ह्याही वर्षी असणार आहे, कारण की पुढे ग्रामीण बँकेसाठी हिंदी जर घेतला असेल तर तुमची SBI क्लरिकल मेन्स असेल, त्याला तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश घ्यावं लागेल, पण वेळ तर काढावा लागेल. आणि आधी ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे. आता अचानक ठरवलेला ऑप्शन बदलू नका. सर हिंदी चांगलं की इंग्लिश, याचं माझं उत्तर आहे की मी दरवर्षी 50-50 असतो, कारण की हिंदीनं जाणारे निकाल पण माझ्याकडे तेवढेच असतात, इंग्लिशमुळे जाणारे निकाल पण तेवढेच असतात. असं मुलांना वाटतं की अचानक शेवटच्या एका महिन्यामध्ये मी जर हिंदी केलं तर चांगलं होईल. त्यानंतर हिंदीचा पेपर दर 2 वर्षातून एकदा जो आहे तो कसा तरी विचित्र येतो. एकदा चांगला आला, पुन्हा खराब येतो, पुन्हा चांगला आला, पुन्हा खराब येतो. लगेच मला विचारू नका सर मागच्या वर्षी कसा आला होता, मुलं लगेच अंदाज काढायला लागतात. ठीक आहे, तर ह्यामुळं हिंदी लँग्वेज जे आहेत तर त्याची तुम्हाला तयारी जे तर तुमच्या हिशोबाने चालू द्या. पण आतापर्यंत जर तुम्ही इंग्लिशवर स्टिक होतात तर आहेत, आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचा SBIच्या क्लरिकलचा प्रीचा निकाल येऊ शकतो, तर माझं असं म्हणणं होतं इंग्लिश कंटिन्यू ठेवलं होतं तसंच ठेवा. जर पहिल्यापासून ठरवलेलं की हा मला हिंदीच घ्यायचं होतं, मी हिंदीचा अभ्यास करतोय, मग हिंदी कंटिन्यू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्टचं शेड्यूल जे ते फॉर प्री क्वालिफाईड ओल्ड आणि न्यू स्टुडंटसाठी कसं असेल त्याच्याबद्दल बोलतो, आणि मॉक टेस्ट सिरीज टू बी युज्ड ह्यावाल्या पार्टवर पण आपण बोलूयात. आता हे चालू असताना कसं होतं की तुमच्यातल्या अफवा ज्या आहेत, ज्याला काय असं काही बेस नसतो, मी आज हा पेपर दिला आणि त्यातला हा क्वेश्चन ह्या टेस्ट सिरीजमधला आला होता असं मला दिसलं, हे असं आलं की लगेच एक लॉबी असते. सगळ्यात महत्त्वाचं कसं होतं की जेवढ्या काही टेस्ट टेकिंग कंपनीज आहेत, ह्या टेस्ट टेकिंग कंपनीजनं प्रत्येकाकडं पोरं फिरवून ठेवलेले आहेत, मुलं फिरवून ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला, वेगवेगळ्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये जाऊन ग्रुपमध्ये माहिती टाकायला की मी कॅन्डिडेट आहे, ह्या हिशोबाने ते टाकतात, जे की खरं आहे, खोटं नाही त्यामध्ये. आणि मला असा पॅटर्न ह्या एक्झाममधला आला होता. माझं असं म्हणणं होतं की टेस्ट सिरीजमध्ये कोणतेही 1 किंवा 2 टेस्ट सिरीज जे तुम्ही तुमच्या हिशोबाने चालू ठेवलं पाहिजे. मी प्रीसाठी कोणत्या, मेन्ससाठी कोणत्या, या हिशोबाने सांगितलं होतं. बॅलन्स टेस्टमध्ये तुमची अड्डा पडते, जी प्री आणि मेन्सला व्यवस्थित बॅलन्स करते. मेन्सच्या स्पेशलिस्ट तुमच्याकडे प्रॅक्टिस मॉक आणि ऑलिव्ह बोर्ड आहे. प्रीसाठी मग तुम्ही ग्रेडअप आहे, त्यानंतर टेक्स्ट बुक आहे, अड्डा आहे, ह्या पद्धतीने वापरू शकता. आणि दोघांना तुम्हाला बॅलन्स करणारी अड्डासारखी टेस्ट सिरीज तुमच्या समक्ष आहे. तर तो तुमचा निर्णय आहे की तुम्ही कोणत्या टेस्ट सिरीजसोबत गेलं पाहिजे. फक्त या टेस्ट सिरीजसोबत जात असताना माझे काही रिझर्वेशन्स तुमच्याकडून आहेत, ते पण सांगतो. की सगळ्यात पहिल्यांदा चालू करताना, कारण की खूप लोकांचा असा अचानक निकाल आलेला आहे काल, खूप लोकांची लॉटरी लागल्यासारखं झाली अचानक, की त्यांनाच कॉन्फिडन्स होता की अजून पण ते याच्यामध्ये सदम्यामध्ये की कसं काय चाला असेल. मधून अचानक दुसरा काहीतरी विचार करता अचानक डोक्यात येतो कसं कायच पास झाला असेल. या हिशोबाने पण काही लोकांसोबत झालेलं आहे. अर्थात त्यांनी प्री मेन्सच्या एक्झामची कसली तयारी केलेली नाही. तर अशा लोकांना माझं पहिलं सजेशन्स असेल की पहिल्यांदा तुमच्या पॅकेजमधल्या सेक्शनल टेस्ट सोडवा, सेक्शनल टेस्ट संपवा. आणि सेक्शनल संपवत असताना पाठीमागे सिक्वेन्सही मी तुम्हाला सांगितला होता. आता पहिल्यांदा असिस्टंटच्या ज्या सेक्शनल मेन्स आहेत, असिस्टंटच्या त्या क्वांट रिझनिंग इंग्लिशच्या असिस्टंटच्या सेक्शनल मेन्स कंप्लीट होतात, आणि त्याच्यानंतर ऑफिसरच्या IBPSच्या नाही, ग्रामीण बँकेच्या मिळाल्या तर अजूनच चांगल्या. प्रत्येकाकडं प्रत्येक टेस्ट सिरीजच्या पॅकेजमध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 10 एवढ्या सेक्शनल टेस्ट अवेलेबल आहेत बरं का. कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10, किंवा एकमेकांचं उधार घ्या टेस्ट. खूप लोक असे असतात जे फक्त मेन्सच्या टेस्ट देतात, फुल अँड टेस्ट देतात, त्यांच्याकडून सेक्शनल टेस्ट जे आहेत ते घेऊन टाका. तर या पद्धतीनं तुम्हाला सेक्शनल टेस्टचा जो आहे तो बेनिफिट करून घ्यायचा आहे. सेक्शनल टेस्टचा दुसरा फायदा असा असतो की पर्सेंटाईल जर कमी आलं तर टेन्शन येत नाही. पण काल ज्यांचा ग्रामीण बँकेचा निकाल लागलेला आहे, आज तुम्ही फुल लेंथवर गेलात तर पहिल्यांदा आपला गेम होतो, कारण की आपल्याला अचानक दिसतं की तुमची पर्सेंटाईल जे ते 30 ते 40 पर्सेंटाईल आहे. आता माझा ID जे तो काही मुलांना दिलेला आहे, ID मुलांना दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये पोरं जे काही जण अर्धवट सोडतात, काही जण असं द्यायची म्हणून देऊन पाहतात. दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तो मेल जो आहे त्यांच्या टेस्टचा रिपोर्टचा मला येतो, आणि 25 आणि 30 पर्सेंटाईल त्यांचे दिसले, टेस्ट पूर्ण वेळ दिलेले असते, आणि त्याच्यामध्ये अचानक त्या मेलमध्ये खाली एक रिप्लाय दिला असतो की तुम्हाला अजून क्वांटमध्ये, डिअर आकाश नावाचंच असतं, तुम्हाला अजून क्वांटमध्ये प्रिपरेशनची अजून खूप जास्त आवश्यकता आहे, लागतं ते इथं. पण ओव्हरऑल ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या एक्झाम्स देत असताना कमी पर्सेंटाईल येण्याचा धोका जो आहे तो इकडे कमी होऊन जातो.
आणि सेक्शनलच्या ज्या मेन्सवरचं तुमचं जे आहे त्यांना माणसाला भीती वाटत नाही. एखाद्या सेक्शनलच्या मेन्समध्ये कमी पर्सेंटेज आले तरी पण भीती वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फुल लेंथमध्ये गर्दी असते आणि सेक्शनलमध्ये दर्दी लोक असतात. त्यामुळं जे जेन्युइन तयारी करणार आहेत ते ह्या टप्प्याने पुढे जात असतात. तर तेवढ्यांसोबत स्वतःचं कंपॅरिझन केलं की आपल्याला अजून व्यवस्थित आपला चेहरा जो आहे तो दिसतो. आता इकडं फुल लेंथ देणारे जे स्पेसिफिकली मेन्स देणारे खूप जण 30-40% जनता अशी असते की टेस्ट अर्धवट सोडून निघून जाते आणि अशासोबत स्वतःचा आपला स्कोर का कम्पेअर करून घ्यायचा. जिथे सेक्शनलमध्ये वेळ कमी असतो त्या कमी वेळेमध्ये शक्यतो जर 40 मिनिटाची 30 मिनिटाची टेस्ट आहे तर कोण मधून सोडून जाणार आहे. 2 तासाची असेल 2.5 तासाची असेल तर मधून सोडून जातील मुलं. त्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला थांबून सेक्शनल टेस्टमध्ये एक आपला रँक पण कळतो आणि कमी जरी आला तर माणूस म्हणतो ठीक आहे क्वांटमध्ये कमी आला ना येईल, रिजनिंग आणि इंग्लिशमध्ये जास्त होऊन जाईल, रिजनिंग आणि हिंदीमध्ये जास्त होऊन जाईल. त्या हिशोबानं तुम्हाला तयारी करायची आहे. क्वांट आणि रिजनिंगच्या साधारणतः 3 टेस्टच्या पाठीमागं तुम्ही इंग्लिशची एखादी टेस्ट दिली किंवा लँग्वेजची एखादी टेस्ट दिली तरी चालते. लँग्वेजच्या जास्त टेस्ट देऊ नका, त्यांना काही खूप फायदा होत नाही. भाषाविषय असा टेस्ट देऊन सुधारत नसतो. ते एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसनंच हळूहळू पुढे जात असतो. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा मला सेक्शनल मेन्सबद्दल सांगायचं होतं. तुमच्या एक्झाम ज्या आहेत त्या सप्टेंबरमध्ये IDB एक्झिक्युटिव्ह आहे, IDB असिस्टंट मॅनेजर आहे, ग्रामीण बँकेची POची मेन्स आहे, SBIची क्लरिकल मेन्स मे बी होऊ शकते, डेट अजून नाही माहिती, आणि ग्रामीण बँकेची ऑफिस अटेंडंटची मेन्स थोडीशी 1-2 ऑक्टोबरला आहे, 1-2 दिवस पुढे, त्यात मी सप्टेंबरच पकडतो. तर भरपूर साऱ्या एक्झाम्स तुमच्या ह्या दिवसामध्ये लाईनअप झालेल्या आहेत. त्याच्यासोबत अजून एक टेन्शन जुन्या मुलांना आहे की NTPCची पण एक्झाम आहे. तर जेव्हापर्यंत ज्यांची NTPCची एक्झाम आहे त्यांना एका वाक्यात सांगतो की जेव्हापर्यंत NTPCचा निकाल येत नाही दोन्ही तयारी सोबत चालू द्या. NTPCचं सध्या फक्त GK जास्त करा, वास्ट सिलेबस असल्यामुळे वेळ लागेल. ज्यांचं NTPCचं करतायत मी त्यांना सांगतोय, एकाच वाक्यात सांगतो तेवढ्यासाठी की बाकी निकाल येईपर्यंत दोघं करा आणि जसं NTPCचा निकाल आला त्याच्यानंतर आपला प्लॅन बदलायचा आहे. पण जे बाकी लोक आहेत त्यांनी ह्या एवढ्या एक्झाम्स आता तुमच्या समोर लाईनअप झालेल्या आहेत आणि ह्या एवढ्या एक्झाम लाईनअप झाल्याच्या नंतर जर आधी तुम्ही सेक्शनल टेस्ट दिल्या असतील आणि तुमचा कम्फर्टेबली चांगला स्कोर येत असेल तर हळूच मूव्ह होऊन जायचं फुल लेंथ टेस्टला. मग सर फुल लेंथ द्यायची कोणती? फुल लेंथ देत असताना फॉर एक्झाम्पल आपली एक जेन्युइन सगळी चांगली तयारी झालेली आहे, प्री निघत आलेल्या आहेत असा कोणता कॅन्डिडेट असेल आणि फॉर्म सगळे भरलेले आहेत, समजा असं असेल, त्याला माहिती आहे 3-4 तारखेपर्यंत आता 25 पासून 3-4 पर्यंत असं जेवढा वेळ आहे तो पहिल्या दिवशी ही देईल, दुसऱ्या दिवशी ही देईल, तिसऱ्या दिवशी ही देऊन टाकेल. आता अजून SBI बद्दल माहिती नाही आणि याला वेळ पुन्हा 4था दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस या पद्धतीनं पुढे जाईल. ज्या दिवशी ॲनालिसिसला समजा एखाद्या वेळेस वेळ जास्त लागतोय, दुसऱ्या दिवशी टेस्ट न देता ह्याचं ॲनालिसिस करेल. असं काही नाही की डेली एक टेस्ट दिली पाहिजे. आठवड्याचं टार्गेट ठेवा की 5 ते 7 टेस्ट झाल्या पाहिजेत. का? ॲनालिसिस तितकंच महत्त्वाचं आहे आणि ॲनालिसिस एकदम मायक्रो लेवलला जाऊन ॲनालिसिस पाहिजे आणि त्या ॲनालिसिसवर पुढं काम करायचं तेही सांगतो बघा. आता सध्या तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये मला असं वाटतं की हे चेंजेस तुम्ही केले पाहिजे. तर त्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये आयदर सेक्शनल ज्या मुलांचं नवीन आत्ता निकाल आलेला आहे किंवा ज्यांना फुल लेंथबद्दल तेवढी गॅरंटी नाही आहे त्यांनी चालू करताना सेक्शनलपासून करा. समजा ग्रामीण बँकेची एक्झामच तुमचं डायरेक्ट टार्गेट आहे समजा, तर अशा वेळेला तुम्ही एक पहिले 8-10 दिवस क्वांटचे एक 3-4, रिजनिंगचे एक 3-4 आणि इंग्लिशची एखाद दुसरी टेस्ट देऊन मग फुल लेंथकडं मूव्ह होऊन जा. म्हणजे आज 25 आहे तर साधारणतः 7-8 तारखेपर्यंत तुम्ही त्याच ग्रामीण बँकेच्याच क्वांट LR इंग्लिश किंवा हिंदीच्या सेक्शनल देऊन मग हळूहळू तुम्ही ग्रामीण बँकेच्या फुल लेंथ टेस्टकडे 5-7 तारखेपासून पुढे मूव्ह होऊन जा, 7-1 तारखेपासून पुढे मूव्ह होऊन जा. बाकी लोक ज्यांचं ऑलरेडी पहिल्यापासून चांगली तयारी आहे, येस तुम्ही लोकांनी डायरेक्ट फुल लेंथ जरी अटॅक केला तरी पण चालून जाईल. ह्या ॲक्टिव्हिटीसाठी 3 ते 4 तास द्यायचं. सर टेस्ट देऊन जर मला ॲनालिसिसचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर मी काय केलं पाहिजे, त्याच्या पुढच्या दिवशी पण ॲनालिसिसच केलं पाहिजे. सर 3-4 तासामध्ये किती सेक्शनल होऊ शकतात? मला असं वाटतं 2 सेक्शनल होऊ शकतात आणि 1 फुल लेंथ होऊ शकते. तर तुम्ही जर सेक्शनल देत असाल तर सेक्शनल तिन्ही क्वांट LR इंग्लिश देण्याची आवश्यकता नाही. क्वांट LR दिले आणि ॲनालिसिस केलं एवढा वेळ सफिशियंट होऊन जातो. समजा जे असं म्हणते की नाही मी याच्यातून बाहेर पडलेलं आहे, आता माझा अभ्यास चांगला झालेला आहे, मी फक्त फुल लेंथ सोबत डील करेल, त्याची टेस्ट आणि ॲनालिसिस हा एवढा पार्ट तुम्हाला सोबत करायचा आहे. तर दिवसातला हा एवढा जो वेळ आहे तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला यायचा आहे. दुसरं येतं ह्या ॲनालिसिसमधून आपल्याला कळतं की मी कुठं पाठीमागं पडतोय. फॉर एक्झाम्पल मी
इन्स्टॉलमेंटच्या क्वेश्चनमध्ये पाठीमागं पडतोय, मी अजून बी टाईपच्या क्वेश्चनमध्ये पाठीमागं पडतोय, मी बोर्डच्या क्वेश्चनमध्ये पाठीमागं पडतोय. तर या पाठीमागं पडत असलेल्या क्वेश्चनला त्याची तयारी जी ती तुम्हाला त्यासाठी एक 3 ते 4 तास काढायचं आहे. आणि एकदम इमानदारीने सांगतोय की एक 3 तासापेक्षा जास्त वेळ GA साठी देऊ नका. हे मी खूप जबाबदारीने सांगतोय की मला माहिती आहे की मागच्या वेळेस निकाल जाणाऱ्यांचं प्रमाण हे काय होतं, कशामुळे होतं. रोजचा तुमचा 3 तासाचा स्टडी जो आहे तो GA साठी तुमचं डिस्कशन पण त्यातच, तुमचे व्हिडिओ बघणं पण त्यातच आणि तुमचं रीडिंग पण त्यातच, एवढा पार्ट मोर दॅन सफिशियंट आहे असं मला वाटतं, अजूनही वाटतं. हां, आता एक्झाम 25 तारखेला आहे, 25 सप्टेंबरला. एक 20-21ला तुम्हाला टेस्ट किंवा 22पासून टेस्ट द्यायची नाही आहे, तर त्यावेळेला टेस्टचा वेळ तिकडे ॲड करून शेवटचे 2-3 दिवस 4 दिवस काय धिंगाणा करायचा, 6-7 तासाचा करा. पण सध्या मागच्या वर्षीच्या अनुभवातून शिकून असं काही खूप मोठा बदल जो तो होत आहे. मागच्या वर्षी जे GAचे डाऊन होते त्या सगळ्यांचे 40 पैकी मार्क जे आहेत ते 25 ते 30च्या रेंजमध्ये होते मागच्या वर्षी, बरं का. 25 ते 30 मध्ये ज्यांचं GA जेन्युइनली चांगलं आहे. आणि जे जेन्युइनली म्हणजे हे लोक जे होते जे जुनुनी लोक होते, 7 ते 8 तास द्यायचे. आणि जे ठीकठाक आमच्यासारखे होते 20-25 मार्क त्याच्यामध्ये यायचे. 5 मार्कासाठी इकडे एवढा वेळ देण्यापेक्षा तो इकडे दिला तर क्वांटिटीचे मार्क वाढतील की नाही, इकडचे मार्क वाढतील ना. जर ह्या 5 मार्कापैकी त्या जर चांगला अभ्यास करून इथं 1-2 D आहे आणि इथं एखादा सेटिंग पझल जास्त सुटतोय, त्याच्यापेक्षा फायदा जास्त होतोय ना. तर त्यामुळं ह्या पद्धतीनं तुम्हाला पुढे जायचं आहे. मला असं वाटतं की असं असू द्या, एकदम शेवटच्या 25ला फॉर एक्झाम्पल एक्झाम आहे आणि तुम्ही आता शेवटचे 2-3 दिवस टेस्ट देत नाहीत, तिकडचे 3 तास वाचले, इकडे देऊन टाका. या पद्धतीने चालू द्या. कारण की विषय आणि एक्झामसाठी एक लक्षात असू द्या, एखादा विषय खराब आहे, काहींनी GA काहीच केलेलं नाही आहे, काही फरक पडत नाही. माझं असं म्हणणं की जे केलं ते जर चांगलं असेल, निकाल आणण्यासाठी 4 विषय लागत नाही, 4 पैकी 2 विषय सफिशियंट आहेत. ग्रामीण बँकेसाठी 5 विषय असतील, 5 पैकी 2च विषय सफिशियंट आहेत, बाकी 2-3 विषय ठीकठाक लेवलला असतील तरीही निकाल येतो. तर ह्या हिशोबानं कसलाही ओढताण करून न घेता मला असं वाटतं की फक्त ह्या काळामध्ये स्वतःला स्ट्रेच करायचं आहे, आपल्या अभ्यासाला स्ट्रेच करायचा आहे. एक 9, 10, 11, 12 तासाच्या आसपासचा जो वेळ आहे तो स्वतःला बिझी ठेवायचा आहे. एकदा का एक्झामचा सीझन संपला की पुन्हा तुम्ही 7-8 तासाच्या हिशोबाने जर पुढे आलात तरी पण चालेल. एक मोठी अपॉर्च्युनिटी या निमित्तानं आहे. बाकी एक्झाम्स आकडेवारी किती लोक प्री आणि मेन्स देऊ शकतात किंवा दिलेले आहे त्याच्याबद्दलच्या मी पुढच्या माझ्या पार्टमध्ये येतो. फक्त व्हिडिओ कसा वाटला आणि त्याच्यानंतर तुमचे काय सजेशन्स आहेत की ह्याच्यावर सुद्धा तुम्ही पुढे बोललं पाहिजे, हाही मला कळवा. सध्या मी IDBI असिस्टंट मॅनेजर, IDBI एक्झिक्युटिव्ह, SBI क्लर्क मेन्स या सगळ्यांबद्दल हे टेस्ट देताना तुम्हाला काय सांगितलं, समजा आज IDBI असिस्टंट मॅनेजर दिली, उद्या एक्झिक्युटिव्ह दिली, परवा SBI क्लर्क दिली, मग ग्रामीण बँकेची PO मेन्स दिली, पुन्हा एक या पद्धतीने 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 तुम्हाला पुढे यायचं आहे. भरपूर असलेल्या वेळेचं युटिलायझेशन चांगलं करा. मला असं वाटतं यावेळेस सिलेक्शन तुमचंच आहे. खूप खूप धन्यवाद.